नमस्कार मैत्रिणींनो, मी तुम्हाला ब्लाऊज दाखवत आहे. मी हे माझंच ब्लाऊज शिवलेलं आहे ब्रॉकेटच्या साडीवरचं आणि मागे त्रिकोण लावलेला आहे आणि बाहीलासुद्धा आपण ही जी पैठणीची जी काठांची लेस होती, काठ होते ते कशा पद्धतीने लावले पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. अगदी छान आणि अगदी सोप्या पद्धतीने खूप बरेच दिवसानंतर व्हिडिओ येत आहे आणि मी हे 4 टक्सचं ब्लाऊज शिवलेलं आहे आणि कशा पद्धतीने आपण इथे कटिंग करणार आहोत. तर बाही माझी 10-10.5 इंचाचीच बाही होती आणि त्याच्यात आपण तो 1 ते 1.5 इंच वजा करून घेतलेला होता आणि त्याच्यातच आपण इथे बघा अशा पद्धतीने इथे काठ लावणार आहोत. तर हे कटिंग करून आणि आपण इथे बाही कशी तयार करणार आहोत, डिझाईनची बाही आणि मागचा गळा कसा तयार करणार आहोत, तर पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. खूप सुंदर येणार आहे आणि मी आज म्हणजे आता आठवड्यातून 2 वेळा जरी व्हिडिओ टाकणार आहे. तर हे 4 टक्सचं ब्लाऊज आहे. पूर्ण व्हिडिओ बघा कसं शिवलेलं आहे, काय शिवलेलं आहे. तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. खूप सुंदर असं येणार आहे. तर आपण आता ब्लाऊज शिवायला सुरुवात करणार आहोत. तर ह्या ठिकाणी आता ब्लाऊजची बाही घेतली आहे. ह्या ठिकाणी आपण इथे आकार देऊन घेतलेला आहे. आपल्याला जितका वरती त्रिकोणी आकार पाहिजे तेवढ्या पद्धतीने. तर मी इथे 1.5 इंचाचा आकार वरती घेतलेला होता आणि बाहीचं जी काठ होता तो आपण ठेवलेला आहे. त्याच्यामुळे तो काठ आपण खाली म्हणजे बाही साधारण 3 ते 3.5 इंचाचा काठ होता. तर तो आपण इथे वरती 1.5 इंच घेतला आणि खाली 2 इंच येईल अशा पद्धतीने. तर ह्या ठिकाणी आपण इथे आता टीप मारून घेतलेली आहे आणि ह्या मधल्या भागाला आपण इथे कट करून घेणार आहोत. हे बघा, हा मधला भाग आहे. तुम्हाला दाखवलं, या इथे कट करून घेतलेला आहे आणि मी परत एकदा डबल शिलाई मारून घेत आहे. असे छोटे-छोटे नॉचेस करून घेतलेले आहे. नॉचेस केल्यानंतर तर तर उलटं करायला आपल्याला जे आहेत, तर इथला आकार अगदी व्यवस्थित येतो आणि याच्यावरनं आपण प्रेससुद्धा फिरवू शकतो. पण मी बिना प्रेसचंच केलेलं आहे. तुम्हाला वाटलं तर आकार व्यवस्थित येण्यासाठी तुम्ही प्रेससुद्धा करू शकतात. या ठिकाणी आता आपला हा वरचा आकार झालेला आहे. तर आम्ही म्हटलीच की 3 इंचाचा जो काठ आहे तो 3 इंचाचा आहे. आता काठालासुद्धा आपण अस्तर लावणार आहे. अस्तर लावून आणि उलटा करून घेणं. हे बघा, या ठिकाणी आपण इथे अस्तर ठेवलेलं आहे आणि या बरोबर काठाचा जे अंतर आहे, तो पोपटी जो भाग आहे तो आपण कट करून टाकणार आहे आणि त्याच्यावर टीप टाकणार आहेत. तर तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या आणि असे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला 4 टक्सचं ब्लाऊज जर शिकायचं असेल तर माझे मागचे व्हिडिओ बघा. मी त्याच्यात खूप ब्लाऊजांचे कसं कटिंग करायची ते सुद्धा टाकलेलं आहे आणि तुम्हाला जर काही नवीन शिकायचं असेल तर जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला मी आणि मला जर कमेंट करून सांगितलं तर मी तुम्हाला अगदी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता ह्या नवनवीन ज्या आहेत, आता सध्या जे चाललं आहे तर पैठणीचं आहे बघा. या ठिकाणी आपण आणि अशा पद्धतीने काठ लावून घेतला आणि आता आपण आणखीन त्याच्यात काय करणार आहोत, त्याला आणखीन डेकोरेट करण्यासाठी तर तुम्हाला वाटलं तर माझ्याकडे ही समोसा जी एक लेस आहे ती लावणार आहोत ह्या ठिकाणी. तुम्हाला वाटलं तर वरून तुम्ही दुसरी लेस, स्टोनची लेससुद्धा लावू शकतात किंवा वेगळ्या प्रकारची लेससुद्धा तुम्ही याच्यावर वापर करू शकतात. माझ्याकडे जी होती ती मी इथे बघा अशा पद्धतीने आपली ही बाही तयार झालेली आहे. हे बघा, बाही बरोबर 11 इंच आलेली आहे. अर्धा इंच आपला वरती दाबण्यात आणि हा मागचा जो एक्स्ट्रा भाग असतो तो कट करून घ्यायचा. आता आपण इथे मागचा भाग घेतला आहे. मागच्या भागाला सुद्धा आपल्याला असा त्रिकोण करायचा आहे. आपल्याला जितका गळ्याच्या खाली अर्धा ते 1 इंच अंतर सोडून आणि आपण तर माझ्याकडनं अस्तर लावलं गेलेलं होतं. तुम्हाला जर अस्तर लावलं गेलेलं होतं, टक्स घेतले गेलेले होते. तुम्हाला जर डायरेक्ट करायचं असेल तर ह्या ठिकाणी मी जिथे हात फिरवला त्रिकोणी तो भाग उलटा करून सुद्धा तुम्ही त्या मागच्या भागाला आपल्या कडे जितका काठ उरला आहे तेवढी डिझाईन आपण इथे करू शकतो. हे बघा, या ठिकाणी आता आपण इथे कट करणार आहोत. तर आता मला उलटा करता येणार नाही आहे आणि जो टक्स असतो तेवढ्याच अंतरावर मी इथे कटिंग करून घेतली आणि त्याला आपण एक पट्टी लावून घेणार आहोत. आधी इथे आपण जशी गळ्याला पट्टी लावतो तशी पट्टी आपण इथे लावून घेणार आहोत. या ठिकाणी बघा अशा पट्ट्या काढल्या आणि इथे लावून घेणार आहोत आपण. तर ह्या ठिकाणी आपण ह्या पट्ट्या लावून घेतलेली आहे. इथे पट्टी लावून इथे मध्यभागी एक मोठी चुनी घेतली आणि आपण ही अशी त्रिकोणात ही पट्टी लावून घेतलेली आहे.
तर पट्टी लावल्यावर त्या ठिकाणी नॉचेस करून घेतलं, म्हणजे कैचीने थोडंसं कापून घेतलं आणि इथे एक दाब शिलाई टाकून घेऊ शकतो आपण. या ठिकाणी एक दाब शिलाई सुद्धा टाकता येते. आता आपल्याला जर त्या ठिकाणी जर लेस लावायची असेल, तुम्हाला वेगळ्या प्रकारची लेस, मी तर म्हटलीच, मी बाहीला जी वापरली तीच लेस मी ह्या ठिकाणी, तर आपल्याकडे एवढाच काठ उरलेला आहे, तेवढ्याच काठाचा वापर करून आपल्याला मागच्या भागाला तो त्रिकोणी काठ लावायचा आहे. काहीतरी वेगळी डिझाईन आली पाहिजे, म्हणून अशा पद्धतीने आपण इथे हा काठ लावणार आहोत. माझ्याकडे याच्यात अस्तर होतं, त्याच्यावर आपण इथे टीप मारून घेतली आणि तेच आपण उलटं करून घेणार आहोत. तर आपण गळ्याला सुद्धा तशीच पट्टी लावून घेतली आणि ती लेस लावून घेणार आहोत आणि त्याच्यावरून आपण ही खाली जी पटली पडलेली आहे, तर ती पट्टी आपण त्या गळ्यावरून लावून घेणार आहोत आणि गळ्याला सुद्धा आपण ती लेस लावून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने इथे पट्टी आल्यानंतर ह्या ठिकाणी असा गळा राहणार आहे. पूर्ण छान असा हा गळा येणार आहे आणि ती पट्टीला आपण नंतर हातशिलाई करून घेऊ शकतो किंवा टीप मारली तरी चालते. अशा पद्धतीने आपली ही गळ्याची आणि बाहीची छान अशी डिझाईन तयार होणार आहे. आणि मी पूर्ण झाल्यानंतर मी स्वतःच, ते माझंच ब्लाऊज असल्यामुळे मी स्वतः घालून दाखवलेलं आहे. 4 टक्सचं ब्लाऊज घेतलेलं आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने इथे बाही लावलेली आहे आणि असं हे तुम्हाला दाखवत आहे. मागचा जो आहे, जो त्रिकोण कसा लावलेला आहे, मी स्वतःच व्हिडिओ दिला आणि तुम्हाला नक्कीच माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. अशा पद्धतीने आपण हे ब्लाऊजची डिझाईन केलेली आहे आणि अशा पद्धतीने ह्या ब्लाऊजचं जे गोल्डन होतं, तर खूप सुंदर असं आलं आहे. तुम्हाला नक्कीच माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असे नवनवीन व्हिडिओ मी नेहमी घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहणार आहे.